सावनेर पोलिसांची मोठी कारवाई। धापेवाडा येथून 38,000 रुपयांच्या प्रतिबंधित सुगंधित तंबाखू जप्त। महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेल्या सुगंधित तंबाखूची अवैध विक्री करण्याच्या उद्देशाने साठवणूक करणाऱ्या एका आरोपीविरुद्ध सावनेर पोलिसांनी गुन्हा दाखल केला। या धडक कारवाईत पोलिसांनी एकूण 38,410 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून सावनेर पोलिसांच्या या कामगिरीमुळे अवैध व्यवसाय करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत। याबाबत सविस्तर वृत्त असे की सावनेर पोलीस ठाण्याचे पथक परिसरात गस्त घालत असताना त्यांना गुप्त बातमीद्वारे एक महत्त्वाची माहिती मिळाली। धापेवाडा येथील वार्ड क्रमांक 3 बाजार चौक परिसरात राहणारा निलेश बळवंतराव देवगीरकर याने आपल्या राहत्या भाड्याच्या घरात महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेल्या सुगंधित तंबाखूचा साठा विक्रीच्या उद्देशाने करून ठेवला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली। मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ पंचासमक्ष सदर घराची कायदेशीर झडती घेतली। या झडतीदरम्यान पोलिसांना घरातून तब्बल 54.365 किलोग्राम वजनाचा प्रतिबंधित सुगंधित तंबाखू मिळून आला। पोलिसांनी घटनास्थळावरून पंचासमक्ष हा सर्व मुद्देमाल जप्त केला आहे। सदर प्रतिबंधित सुगंधित तंबाखू मानवी जीवासाठी अत्यंत अपायकारक आणि घातक आहे। महाराष्ट्र शासनाने याच्या उत्पादनावर, विक्रीवर, साठवणुकीवर आणि वाहतुकीवर पूर्णपणे बंदी लावलेली आहे। ही माहिती असताना सुद्धा केवळ अवैध विक्री करून आर्थिक फायदा कमावण्याच्या हेतूने आरोपीने हा साठा केला होता। या प्रकरणी आरोपी निलेश बळवंतराव देवगीरकर वय 41 वर्ष राहणार धापेवाडा याच्या विरुद्ध सावनेर पोलीस ठाण्यात अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम 2006 सह कलम आणि भारतीय न्याय संहितेच्या कलम 123, 274, 275, 223 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून उपविभागीय अधिकारी सागर खर्डे व पोलीस निरीक्षक ऋतुजा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली PSI गेडाम व नंदू मेश्राम बंडू कोकाटे पुढील तपास करीत आहेत। सिटी इंडिया न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी चंदू मडावी।